तुम्ही एक वाक्य नेहमी सांगता की मला हलक्यात घेऊ नका. एक हिंदी सिनेमामध्ये डायलॉग आहे, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ द कॉमन मॅन. आणि जर कोणी हलक्यात घेतलं किंवा अंडर एस्टिमेट केलं तर तुम्ही म्हणता की मी करतो बघतो याचा मी नाही, मी डायरेक्ट काम करून टाकतो. मी डॉक्टर जरी नसलो तरी बरोबर ऑपरेशन मी करतो. साहेब तुमचं ऑपरेशन आम्ही पाहिलं. तुम्ही चिरफाड करता, माणसाला फाडून टाकता. बिन टाक्याचं ऑपरेशन तुम्ही करत नाही, मोठ्या मोठ्या टाक्याचं ऑपरेशन तुम्ही करता. आणि शेवटी काय होतं, ऑपरेशन इज सक्सेसफुल, द पेशंट इज डेड. म्हणजे तुम्ही ऑपरेशन सक्सेसफुल झालं पण पेशंट देवा घेतला. आमच्या निवडणुका संपल्या, आता 4.5 वर्ष आमच्या निवडणुका नाही. पुढच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या निवडणूक आहे. फक्त ग्रामपंचायतची निवडणूक आहे, जिल्हा परिषदची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे आणि सगळ्याच निवडणूक आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आम्हा सर्वांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू हा शब्द मी तुम्हाला आज देतो. आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला संघटना मजबूत करावी लागेल. कोणत्याही राजकीय पक्षासाठी संघटना हा प्राण असतो, संघटना ही आत्मा असते. ती आपल्याला जपावी लागणार आहे, ती आपल्याला भागावी लागणार आहे. आणि ही तुमच्या आमच्या सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण ती यशस्वीरित्या पार पाडू याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आज या कार्यक्रमामध्ये माझे मित्र आणि माझे जुने सहकारी के.जे. बोराडे यांचा आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होता. के.जे. बोराडे हे 2007 पासून ते 2025 पर्यंत जिल्हा प्रमुख.